छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या भाजप आमदाराने जो अपमान केला त्याच्या विरोधामध्ये डिबेट होती। त्या डिबेटमध्ये मी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, जय भगवान गोयल ही माणसं शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार कसा करतात असा मी सवाल उपस्थित केला। ती चर्चा वादळी चर्चा होती, पण वैचारिक आणि संयमी पद्धतीने मी चर्चा करत होतो। चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या दरम्यान मला आमच्या प्रदेशाध्यक्षांचा हर्षवर्धनजी सपकाळ यांचा फोन होता एका कामासाठी, तो घेता आला नाही चर्चा असल्यामुळे। चर्चा संपल्या मी स्टुडिओमध्ये बसूनच आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन लावला। तोपर्यंत तुषार दामगुडे जो माझ्यासोबत चर्चेला बसलेला होता तो बाहेर गेला। अर्ध्या मिनिटाच्या अंतराने मी त्याच्या पाठोपाठ बाहेर निघालो। प्रदेशाध्यक्षांशी मी बोलत होतो। पुढारीच्या गेटमध्ये मी हर्षवर्धनजी सपकाळ यांना फोनवर बोलत उजव्या बाजूला मी माझी टू व्हीलर होती तिकडे गेलो। मागून मला शिवीगाळ केल्याचा आवाज आला, ये ऐकायला इकडे ये वगैरे म्हणल्याचा। मी मागं बघितलं, माझा फोन चालू होता। मागं बघितल्यानंतर मी ते 3-4 जण उभा होते, त्या तुषार दामगुडे या एकाला मी ओळखत होतो। तिथे गेल्यानंतर तू फोन ठेव ऐकायला, हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो असं म्हणून पहिला त्यांनी जाब मला विचारला। आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं। मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो, आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं। मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं। शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता। ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली। मी बेसावत होतो, फोन माहीत होऊन अर्धा मिनिट झाला होता। मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते, गुंड लोक होती ती। आधीच माझी वाट बघत बसलेली सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली आणि पुन्हा पुण्यात जीवन थिंडायचं असेल तर तो बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। पुण्यामधला पत्रकारितेमधला कॅमेरामॅन मित्र माझा निखिल करंदीकर यानं मला त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं। पुढारी ऑफिस मधली पत्रकार सगळे बाहेर आले, लोक गोळा होत आहेत म्हणल्यानंतर आणि मी तिथंच थांबून आहे आक्रमकपणे, तुम्ही मला घाबरवू शकत नाही असं म्हणल्यानंतर मला अस्वस्थ होत होतं। मला आताही अस्वस्थ होते। थोड्या वेळात पोलीस आले, आमची काँग्रेसची सगळी नेते मंडळी कार्यकर्ते तिथं आले। जबाब दिलाय मी, भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सगळे गुंड होते असं कळतंय। पिस्तूल लावून भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत अर्थमंत्र्यासोबत फोटो असलेला हा तुषार दामगुडे आमचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या देतोय, मारहाण करतोय। मी मेडिकलला जातोय, माझ्या बसगाडीमध्ये लाथा बसलेल्या आहेत। माझ्या अगोदरच मला एक जखम होती, त्याला त्यांनी नाकाला मारलेला आहे।